बाकी आपण जे रेग्युलर ग्रेन्स घेतो त्याच्यामध्ये खपली गव्हाची पोळी असेल, ज्वारीची भाकरी असेल किंवा मिलेट्स असेल, ह्याच्यामध्ये पण थोड्याफार प्रमाणामधून प्रोटीन आपल्याला मिळतं. आणि रेग्युलर खाण्यामध्ये जे आपण वरणाचं किंवा डाळीचं पाणी जर का आपण आपल्या खाण्यामध्ये वापरायला सुरुवात केली तर त्यातून पण आपल्याला प्रोटीन चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं. तुम्ही जर का अंडरवेट असाल आणि तुम्हाला डायबिटिक पेशंट आणि तुम्हाला तुमचे मसल डेव्हलपमेंट करायचे आहे, शुगर पण वाढू द्यायची नाही आहे आणि व्हेजिटेरियनचा सोर्स असेल तर तुम्हाला मी प्लांट बेस्ड प्रोटीन पावडर घेण्यासाठी रेकमेंड करीन, किंवा व्हे प्रोटीन चांगल्या क्वालिटीचं की ज्याच्यामध्ये व्हे आयसोलेट्स असतात, कुठल्याही पद्धतीचं केमिकल नसतं, कुठल्याही पद्धतीचं प्रिझर्वेटिव्ह नसतं, अशा पद्धतीचं व्हे प्रोटीन तुम्ही डेफिनेटली कंझ्युम करू शकता. आणि तुम्ही जर का नॉन व्हेजिटेरियन असाल तर बॉइल्ड एग बरोबर 100 ग्रॅम ग्रिल्ड चिकन किंवा 100 ग्रॅम फिशमध्ये साधारण 18 ते 30 ग्रॅमच्या दरम्यान प्रोटीन आपल्याला डेली बेसिसवर मिळू शकतं. इव्हन स्प्राउट्स साधारण एक वाटीभर किंवा एक बाउलभर जर का वेगवेगळ्या पद्धतीचे स्प्राउट्स, मोड आलेली कडधान्य आपण जर का बॉईल करून घ्यायला सुरुवात केली तर त्यातनं पण तुम्हाला तुमची प्रोटीनची रिक्वायरमेंट फुलफिल करता येते. त्याचं तुम्ही चाट बनवू शकता किंवा तुम्ही मुगाचा डोसा जरी बनवून तो जरी तुमच्या खाण्यामध्ये वापरला आणि तो पुदिन्याच्या किंवा पीनटच्या आपल्या किंवा ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर जर का तो खाल्ला तरीही तुम्हाला तुमची रिक्वायरमेंट फुलफिल होऊ शकते.